आजचा हा संबंध महाराष्ट्रभर जो काही चक्का जाम आंदोलन पुकारलेला आहे, हे संबंध महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक, आंध्र आणि पंजाबमध्ये सुद्धा चालू आहे की सरकारचं ध्यान या गोष्टीकडे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेधण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे। त्याच्यामध्ये उसाला 3500 रुपये पहिला हप्ता मिळाला पाहिजे, साखरेचे भाव खाली झाले, या सबी खाली शेतकऱ्यांना लुटण्याचं काम आता चालणार नाही। सरकार जर जनतेला आणि या उद्योगपतींना साखर फुकट देणार असेल तर आम्ही आमचा ऊस फुकट देऊ शकत नाही, ही गोष्ट सरकारला आपण ध्यानात आणून द्यावी। आणि हे जर काय एवढ्यावर थांबणार नसेल तर उद्या 1 तारखेपासून प्रचंड तीव्र स्वरूपाची आंदोलनं उभी राहतील आणि त्या सगळ्या कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर त्याची जबाबदारी सरकारची राहील, हे त्यांनी लक्षात घ्यावं। ऊसाचा भाव जर का सरकारने इथेनॉल पेट्रोल आणि डिझेल मध्ये मिक्स करायला परवानगी दिली तर आमच्या मागणीप्रमाणे 3500 नाही तर 4500 रुपये ऊसाला भाव मिळू शकतो। हे जर का इथेनॉल मिश्रण पेट्रोल आणि डिझेल मध्ये केलं नाही तर उद्या 1 तारखेपासून पेट्रोलचे आणि डिझेलचे टँकर सुद्धा आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही। सरकारने याची नोंद घ्यावी। दूध आणि भाजीपाला मुंबईला जाणार नाही। हा सगळा असहकाराचं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरून शेतकरी करणार आहेत, याची नोंद घ्यावी।